उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी करण्यात आली आहे। आज पहाटेपासूनच बारामतीमधल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे। बस स्थानकावरती प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधा योग्यरित्या मिळत आहेत की नाही याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे। तसंच बस स्थानक परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करता येतील या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना देखील अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार यांची पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत युतीसाठी बैठक सुरू आहे। मात्र या सगळ्या गोष्टी सुरू असताना देखील आठवड्याचं त्यांचं जे काम आहे, दर आठवड्याला बारामती असू दे, पुण्यातल्या अनेक कामांच्या विकास कामांचा आढावा घेणं असू दे, ते मात्र अजूनही सुरू आहे। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला अजित पवार यांच्या या दौऱ्याची अधिकची माहिती देतील। कस्तुरी, आपण बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती असून सकाळी 6 वाजल्यापासून शहरातील विविध विकास कामांच्या पाहणीला त्यांनी सुरुवात केलेली आहे। बारामतीतील बस स्थानक असेल, त्या बस स्थानकावरती कशा पद्धतीने त्या ठिकाणी विकास करण्यात आलेला आहे किंवा बांधकामाची पाहणी त्या ठिकाणी अजित पवारांनी केलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील अजित पवारांकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर बारामतीत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नवीन जे संशोधन केंद्र होत आहे त्याचं उद्घाटन देखील उद्योजक गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहेत। आणि यावेळी दोन्ही पवार, शरद पवार असतील, अजित पवार असतील, एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत। परंतु अजित पवारांनी तत्पूर्वी बारामती शहरातील विकास कामांचा आढावा देखील घेतलेला आहे। नंतर उद्घाटनाला ते उपस्थिती लावतील। त्यानंतर बारामतीतलं जे माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे तिथे त्यांचा एक राखीव दौरा देखील आहे। त्या ठिकाणी ते तिथले सभासद शेतकरी असतील त्यांची देखील आढावा घेणार आहेत। बैठका त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर ते बारामतीतील अजून एक 2 ठिकाणी उद्घाटन समारंभांना उपस्थिती लावणार आहेत। कस्तुरी, धन्यवाद जयकुमार, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।